लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिले प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स डिटेलमध्ये. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे किंवा तुम्ही ते आय बटनवर क्लिक करूनही तो व्हिडिओ बघू शकता. ऑल राईट, आज पाहूया प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा टेन्स असा आहे जे काम भूतकाळात पूर्ण झाले आहे पण त्या कामाचा परिणाम रिझल्ट आता प्रेझेंटमध्ये आहे किंवा काम कधी झाले हे सांगायचे नाही, फक्त झाले आहे हे सांगायचे आहे. सोप्या भाषेत झाले आहे, केलेले आहे असा अर्थ होतो. फॉर एक्झाम्पल, मी जेवण केले हे आहे सिंपल पास्ट टेन्स. मी जेवण केले आहे हे आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ऑल राईट, नेक्स्ट पाहूया. जर मराठी वाक्यात खालील शब्द येत असेल तर लक्षात ठेवा हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आहे. जसे की केले आहे, झाले आहे, गेलेलो आहे, आलेलो आहे, पाहिले आहे, ऐकले आहे, आत्तापर्यंत, कधी, कधीच नाही, अनुभव सांगितला जातो म्हणजे काम भूतकाळात पूर्ण झाले आहे पण त्याचा संबंध आत्ता आहे. अशा वेळी प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरायचा. आता इंग्लिश सेंटेन्समध्ये कसे ओळखायचे? हॅज किंवा हॅव प्लस वर्ब चा थर्ड फॉर्म हे स्ट्रक्चर असेल. हेल्पिंग वर्ब कसा ठरवायचा? आय, वी, यू, दे. हेल्पिंग वर्ब हॅव. ही, शी, इट किंवा नेम असेल तर हेल्पिंग वर्ब हॅज वापरायचा आणि नेहमी वर्बचे थर्ड फॉर्मच येणार. आणि सेंटेन्समध्ये एक्झॅक्ट टाइम दिलेला नसतो, जसे की जस्ट, ऑलरेडी, एव्हर, नेव्हर, येट, सो फार असे असल्यावर सेंटेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये असते. आणि सेंटेन्समध्ये यस्टरडे, लास्ट इयर, ॲगो नसते. एक्झाम्पल पाहूया. मी जेवण केले आहे. आय हॅव इटन फूड. ती शाळेत गेली आहे. शी हॅज गॉन टू स्कूल. आम्ही काम पूर्ण केले आहे. वी हॅव कम्प्लिटेड द वर्क. त्याने चित्रपट पाहिला आहे. ही हॅज वॉच्ड द मूव्ही. लक्षात ठेवा, जर मराठी अर्थ केले आहे, झाले आहे असा असेल आणि इंग्लिशमध्ये हॅज किंवा हॅव प्लस वर्बचे थर्ड फॉर्म वापरले असेल आणि एक्झॅक्ट टाइम दिला नसेल तर तो सेंटेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आहे. ओके, नेक्स्ट पाहूया. निगेटिव्ह सेंटेन्सचे स्ट्रक्चर. निगेटिव्ह सेंटेन्सचे स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस नॉट प्लस वर्बचे थर्ड फॉर्म. फॉर एक्झाम्पल, आय हॅव नॉट कम्प्लिटेड माय होमवर्क. मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला नाही. ही हॅज नॉट इटन फूड. त्याने जेवण केलेले नाही. हॅव नॉट म्हणजे हॅवंट. हॅज नॉट इज इक्वल्स टू हॅझंट. तसेच क्वेश्चन सेंटेन्स पाहूया. क्वेश्चन सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब सेंटेन्सच्या स्टार्टिंगला येतो. स्ट्रक्चर आहे हॅज किंवा हॅव प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचे थर्ड फॉर्म प्लस क्वेश्चन मार्क. एक्झाम्पल, तू तुझे काम पूर्ण केले आहेस का? हॅव यू फिनिश्ड युअर वर्क? ती घरी पोचली आहे का? हॅज शी रीच्ड होम? तसेच WH वर्डने सुरू होणारे सेंटेन्स पाहूया. सेंटेन्स स्ट्रक्चर आहे WH वर्ड प्लस हॅज किंवा हॅव प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचे थर्ड फॉर्म प्लस क्वेश्चन मार्क. फॉर एक्झाम्पल, तू आज काय शिकलास? व्हॉट हॅव यू लर्न टुडे? तो कुठे गेला आहे? वेअर हॅज ही गॉन? ऑल राईट, आता पाहूया सिग्नल वर्ड किंवा टाइम एक्सप्रेशन्स ज्यांच्या मदतीने आपल्याला सेंटेन्स पाहताच कळते की सेंटेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आहे. सच ॲज ऑलरेडी, जस्ट, येट, एव्हर, सो फार, टिल नाव, रिसेंटली, लेटली हे वर्ड सेंटेन्समध्ये असले तर सेंटेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आहे. या सेंटेन्समध्ये वर्ब फॉर्म खूप इम्पॉर्टंट आहे. रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्ब. वर्क, वर्कड, वर्कड. टॉक, टॉक्ड, टॉक्ड. वॉच, वॉच्ड, वॉच्ड. इरेग्युलर वर्ब. कॉमन डेली यूज वर्ब. गो, वेंट, गॉन. कम, केम, कम. राइट, wrote, written. Speak, spoke, spoken. Action verbs. Do, did, done. Make, made, made. Sell, sold, sold. Thinking किंवा feeling verbs. Think, thought, thought. Know, knew, known. Forget, forgot, forgotten. आय होप तुम्हाला वर्बचे फॉर्म समजले असेल. आता पाहूया कॉमन सेंटेन्स मिस्टेक्स जे बरेच स्टुडंट्स करतात. आय हॅव गो टू स्कूल. नाही, हे चुकीचं आहे. आय हॅव गॉन टू स्कूल. शी हॅव फिनिश्ड वर्क. नो, शी हॅज फिनिश्ड वर्क. आय फिनिश्ड माय वर्क ऑलरेडी. नो, हे चुकीचं आहे. आय हॅव फिनिश्ड माय वर्क ऑलरेडी.
ओके, आता पाहूया डेली यूज प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे सेंटेन्सेस. मी माझे काम पूर्ण केले आहे. आय हॅव फिनिश्ड माय वर्क. ती शाळेत गेली आहे. शी हॅज गोन टू स्कूल. मी माझा गृहपाठ पूर्ण केला आहे. आय हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क. त्याने एक पत्र लिहिले आहे. ही हॅज रिटन अ लेटर. तिने तिचा फोन हरवला आहे. शी हॅज लॉस्ट हर फोन. सो फ्रेंड्स, आज आपण पाहिले प्रेझेंट परफेक्ट टेन्स कसे ओळखायचे, त्याचे टाइप्स, निगेटिव्ह सेंटेन्सचे स्ट्रक्चर, क्वेश्चन सेंटेन्सचे स्ट्रक्चर, वर्बचे फॉर्म, कॉमन मिस्टेक्स आणि डेली यूज सेंटेन्सेस. आय होप तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित समजला असेल. उद्या भेटूया एका नवीन लेसन सोबत. टिल देन, स्टे हॅपी, कीप लर्निंग, कीप ग्रोईंग अँड थँक यू सो मच फॉर वॉचिंग.